गेल्या 2 वर्षामध्ये जी आंदोलने झाली, 2 प्रकारची आंदोलने झाली आरक्षणासाठी. एक मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आणि दुसरं ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित राहावं म्हणून. अशा प्रकारची 2 या ठिकाणी आंदोलनं झाली. या आंदोलनातून कोणाकोणाचं उखळ पांढरं झालं किंवा कोणाकोणाला काय मिळालं किंवा कोणाला काय मिळालं नाही याचा धांडोळा घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. काहींना विधान परिषदा मिळाल्या, काहींना मंत्रीपद मिळालं, काहींना या ठिकाणी 30 एकर जमीन, 2 कोटीचा बंगला, एक फ्लॅट, एक फॉर्च्युनर मिळाली, तर काहींना आणखी बरंचसं काही या ठिकाणी मिळालेलं आहे. तर काही आज त्या ठिकाणी त्या 10x10च्या पत्र्याच्या सिमेंटच्या पत्र्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहत आहेत. तर हा विरोधाभास काय आहे नेमका, ही आंदोलन नेमकं कोणासाठी आहे आणि समाजाला नेमकं काय मिळालंय, दोन्ही समाजाला, या बाबतीतला आपल्याला विचार या ठिकाणी करायचा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शहागडला सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर एक रास्ता रोको केला आणि हा रास्ता रोको हा त्या ठिकाणी 29 ऑगस्ट 2023ला झाला आणि दुपारी जनसमूहासमोर एक प्रचंड अशा प्रकारच्या मोठ्या जनसमुदायासमोर त्यांनी भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं, म्हणजे त्याने घरी पत्नीला उद्देशून भाषण केलं, आलो तर तुझा नाहीतर समाजाचा, तू कुंकू पुसून तयार राहा, अशा प्रकारचं भाषण त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि लागलीच त्यांचा ताफा हा अंतरवालीच्या दिशेनं आला आणि त्याने आमरण उपोषणाला बसले. 29 ऑगस्ट 2023. 1 सप्टेंबर 2023ला प्रचंड असा लाठीचार्ज शांततेत बसलेल्या आंदोलकावर झाला. राज्यात संतापाची या ठिकाणी लाट उसळली, लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी बसेस जाळण्यात आल्या, दगडफेक करण्यात आली, काही ठिकाणी हिंसक स्वरूपाचं आंदोलनं त्या ठिकाणी झाली. तरी बहुतांश आंदोलनं ही शांततामय मार्गानं, सनदशीर मार्गानं, लोकशाही मार्गानं या ठिकाणी झाली. अपवाद आहे माजलगाव आणि बीडमध्ये जाळपोळीच्या घटना काही समाजकंटकांनी घडून आणल्या आणि पर्यायी या ठिकाणी अनेकांवर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. अंतरवाली सराटीमध्ये शांततेत बसलेल्या आंदोलकावर लाठीचार्ज करण्यात आला. मात्र दुर्दैवाची बाब आहे, ज्यांनी मार खाल्ला त्यांच्यावर 307 सारखे गंभीर गुन्हे या ठिकाणी 300-350 लोकांवर या ठिकाणी दाखल करण्यात आले. इतकंच नाही तर माजलगावमध्ये जी काही समाजकंटकांनी जाळपोळ केली, ठीक आहे, 2-4 असतील, त्यांना शिक्षाही झाली पाहिजे, परंतु जवळपास 80च्या आसपास आंदोलकावर गुन्हे दाखल झाले. बीडमध्येही तोच प्रकार झाला आणि यामुळं समाजात प्रचंड प्रकारची चीड निर्माण झाली. परंतु मिळालंय काय, तर याविरुद्ध दंड थोपाटले मंत्री नामदार भुजबळांनी आणि त्यांनी जिथं जरांगे पाटलाचं आंदोलन आहे त्याच तालुक्यामध्ये त्यांनी अंबडला ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा त्या ठिकाणी घेतला. त्यांनी सगळ्या जाती धर्म, त्यांनी वेगवेगळ्या समूहाचे लोक, म्हणजे जे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत, भासावतायत असे लोक गोळा केले. तिथं कोयत्याची भाषा करण्यात आली, महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करण्यात आली, काही ठिकाणी कुकरी या शस्त्राची भाषा करण्यात आली, तर काही ठिकाणी अत्यंत खालच्या पातळीवरच्या भाषा त्या ठिकाणी करण्यात आला. जरांगे पाटलांनी कुठल्याही जातीबद्दल एकही शब्द वापरलेला नाही. उलट चौंडीला त्या ठिकाणी त्यांनी धनगर आरक्षणाला पाठिंबा दिला. त्यांनी जाहीर भाषण हे त्यांनी केलेलं आहे चौंडीला येऊन, अहिल्याबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळी जाऊन. तर अशा प्रकारचा त्यांचा हा पाठिंबा आहे आणि ते वेळोवेळी सांगतात की धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे. पण आरक्षणाची मागणी केली, मग यातून मिळालंय काय मराठा समाजाला, तर यात बऱ्याचशा लोकांची कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत. भरपूर 100, 150, 200 वर्षापूर्वीच्या कुणबी नोंदी सापडत आहेत. सुरुवातीला सरकारनं अतिशय चांगला प्रतिसाद दिला. राज्यात जवळपास 1800 कक्ष स्थापन केली, मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामाला लावल्याने अमृती संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून. नंतर मात्र सरकारनं जरांगे पाटलाचं आंदोलन पीक पिरियडमध्ये असताना त्या ठिकाणी विदर्भामध्ये ओबीसी जागर यात्रा ही तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील मध्ये या आंदोलनाला प्रति आंदोलन म्हणून तिकडं सुद्धा करण्यात आले. म्हणजे पहा काउंटर आंदोलन कशा प्रकारचं. इतकंच नाही तर
तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा DNA हा ओबीसी आहे आणि जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली आणि म्हणून ओबीसीची लीडरशिप, भाजपाची लीडरशिप ओबीसी आहे, भाजपाचं नेतृत्व ओबीसी आहे, अशा प्रकारची स्टेटमेंट त्यांनी त्या काळात सुद्धा केली. आणि इतकंच नाही तर मराठा विरुद्ध ओबीसी वातावरणाचा कसा फायदा होईल याचा प्रयत्न त्यांनी केला. तर दुसऱ्या बाजूला आघाडी सरकारनं सुद्धा या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. लोकसभेला जरांगे पाटलांनी मराठा उमेदवार देण्याची घोषणा केली किंवा उमेदवार उभा करण्याची घोषणा केली, त्यावेळेस नाविलाजानं दोन्ही पक्षाला मराठा उमेदवार मोठ्या प्रमाणात द्यावे लागले. तर आघाडीनं आपलं उखळ पांढरं करून घेतलं. मोठ्या प्रमाणावर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे खासदार मोठ्या संख्येनं निवडून आले. मात्र नंतर ते फक्त अंतर्वालीत यायचे, पाठिंबा द्यायचे, परंतु सभागृहामध्ये जी जरांगे पाटलाची मूळ मागणी आहे त्यांनी ती कधीच रेटलेली नाही. अनेक आमदारांना सुद्धा याचा फायदा झाला. म्हणजे भारतीय जनता पक्ष असो किंवा इतर पक्ष, सर्वांना मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवारांना या ठिकाणी उमेदवाऱ्या द्याव्या लागल्या. मात्र दुर्दैव आहे की 4-5 लोक कमी झाली संख्या मराठा समाजाच्या आमदारांची, परंतु एकानंही सभागृहामध्ये तोंड उघडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही. तर दुसऱ्या बाजूला नामदार म्हणजे भुजबळांना मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं, परंतु पुढची रणनीती म्हणून त्यांना पुन्हा मंत्रिपद त्या ठिकाणी बहाल करण्यात आलं. काहींना विधान परिषदा मिळाल्या, काहींना फॉर्च्युनर मिळाल्या, फ्लॅट मिळाले, गाड्या मिळाल्या. समाज मात्र तसाच आहे आणि जरांगे पाटलासारखा नेता मात्र आजही 10 बाय 10च्या सिमेंटच्या पत्र्याच्या खोलीत राहत आहे. स्वतःची मोटरसायकल सुद्धा नाही. म्हणजे कुणाला काय मिळालं हाच सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे.